नमस्कार मित्रांनो, विनिंग वेव अकॅडमी या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. भंडारा पोलीस भरती 2024 7 जुलै रोजी जी पेपर झालेला आहे 7 जुलैचा, त्या प्रश्नपत्रिकेतील पेपर सेट ए जो होता त्या पेपर सेट सी मधील जे जी केचे प्रश्न आहेत त्या सर्वांचा आपण प्रश्नाचे विश्लेषण पाहू. 76 क्रमांकाला या पेपर सेटमध्ये प्रश्न होता तो पाहू आपण. मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशात लागू केला जातो, तर ते बांगलादेश. वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केले आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सेबी जे आहे शेअर मार्केट संदर्भाची सर्वोच्च संस्था आहे, तिथे रेग्युलेशन करत असतं आणि त्याचं जे आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अशा प्रकारचं विस्तारित रूप आहे. नाबार्ड हे कृषी संदर्भात काम करतात. नीती आयोग तुम्हाला माहीत आहे, नियोजन आयोगाच्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर मनुष्यामध्ये सामान्य स्त्री बालकाच्या जन्माचे निर्धारण करणारे गुणसूत्र कोणते, तर मित्रांनो आईकडून जर एक्स गुणसूत्र मिळालं आणि वडिलाकडून एक्स गुणसूत्र मिळालं तर मुलगी जन्माला येते. आता समजा हे फिमेल आहे, ही मेल आहे. फिमेलमध्ये एक्स आणि एक्स गुणसूत्र असतात, मेलमध्ये एक्स आणि वाय गुणसूत्र असतात. ज्यावेळेस एक्सचा संयोग एक्स सी होतो त्यावेळेस मुलीचा जन्म होतो आणि ज्यावेळेस एक्स आणि वायचा संयोग होतो त्यावेळेस मात्र मुलाचा जन्म होतो, म्हणजे गर्भधारणा मुलाची होत असते. म्हणजे मुलगा किंवा मुलगी ठरण्याचं जे कारण आहे कोण असू शकतं, स्त्री का पुरुष, तर ते पुरुषावर डिपेंड आहे, मुलगा ठरणार की मुलगी ठरणार, हे लक्षात असू द्या. क्लॅरिटी तुम्हाला माहिती असावी याबद्दल सांगितलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीतील हॉटस्पॉट्स भूउष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. हे हॉटस्पॉट्स काय आहेत, ते क्रस्टमध्ये ते क्षेत्र आहेत जिथे गरम वितळलेले खडे अडकलेले असतात. त्यानंतर 80 नंबरचा प्रश्न आहे, हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे. करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, इस्माईल हानिया आहेत. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला IPL 2023 मध्ये IPLच्या इतिहासात सर्वात महागडा खरेदी म्हणून निवडण्यात आला होता. महागडा खेळाडू होता मिचेल स्टार्क हा होता. महुआ मोइत्राला कॅश फॉर क्युरी आरोपामुळे म्हणजे पैसे घेऊन संसदेमध्ये लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी हकालपट्टी करण्यात आली होती, तर त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्या तृणमूल काँग्रेस या पक्षाशी संबंधित आहेत. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे, तर ते भारत आणि अमेरिकेमध्ये आहे. 84 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारी वनक्षेत्र आहे, तर ते जपान या देशामध्ये आहे. मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता, फिमेल म्हणजे महिलांना रोजगार एम्प्लॉयमेंट दिला होता, तर विजयनगर साम्राज्यामध्ये दिला होता. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पहा, 86 नंबरचा प्रश्न, 1907 मध्ये काँग्रेस विभाजनाचे कारण काय होते. ब्रिटिशाविरुद्ध संघर्षाची पद्धत, जहाल पद्धत आणि जहालवादी आणि मोवाळवादी यांच्यामध्ये मतभेद झाल्यामुळं इथं फूट पडलेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्लीची घोषणा कुठून दिली, तर ती सिंगापूर येथून दिलेली आहे. 88 क्रमांकाचा प्रश्न पहा, अलीकडे लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्याच्या संदर्भात खालील जोड्या विचारात घ्या. हे जे नवीन फौजदारी कायदे आहेत ते 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशभर लागू झालेला आहे आणि यावर देखील कोणत्या तरी पोलीस भरती जिल्ह्यामध्ये प्रश्न आलेला आहे. तर प्रश्न पहा, जोड्या बघा. भारतीय न्याय संहिता BNS 2023 ही पूर्वीची भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड होतं, ते 1860 सालचं होतं, ते बरोबर आहे. भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023 हे पूर्वीचं भारतीय साक्ष अधिनियम होतं जे 1872 सालचं होतं, ते पण बरोबर आहे. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023 जी पूर्वीची फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 होती, ते पण बरोबर आहे. म्हणजेच आपलं उत्तर तिन्ही पर्याय बरोबर आहेत, तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू यांच्याबद्दल किती तथ्य योग आहेत, किती विधाने, खाली तुम्हाला 3 विधाने दिलीत, कोणते विधान बरोबर आहे. ते पंतप्रधान द्वारे 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन केले गेले, बरोबर आहे. या सेतूची मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील नावासेवा क्षेत्रे जोडणारी 21.8 किलोमीटर लांबी आहे, हे पण बरोबर आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे निर्माण म्हणजे खर्च जे आहे ते बनवण्यासाठी 17,850 कोटी रुपयांचा आहे आणि ते देशातील सर्वात मोठे समुद्र सेतू आहे, तर तिन्ही विधान बरोबर आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे? आदित्य L1 भारताची ही पहिली सूर्ययान म्हणजे सूर्याचा अभ्यास करणारी मोहीम आहे. 91 क्रमांकाचा प्रश्न, भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? तर अनुच्छेद 326 मध्ये नमूद आहे. खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा निर्मिती करण्यात आली? तर कॅबिनेट मिशन योजनेनुसार करण्यात आलेली आहे. सायमन कमिशन तुम्हाला माहिती आहे, सायमन गो बॅक. लाला लजपत राय याचा विरोध करत असताना त्यांचं निधन झालेलं आहे. पुढे 18वी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पूर्ण झाली होती? तर ती 7 टप्प्यात पूर्ण झाली होती. महाराष्ट्रात ही जी निवडणूक झाली होती ती 5 टप्प्यात झालेली होती आणि शेवटचं मतदान 20 मे रोजी झालं होतं. नासाचा इंजिनिटी अलीकडील बातम्यात आला होता, ते काय आहे? ते मार्सवरील रोबोटिक्स आहे. निवडणूक आयोगाने वोट फ्रॉम होम सुविधा कोणासाठी पुरवली आहे? अपंग व्यक्तीसाठी पुरवलेली आहे आणि 80 वर्षापेक्षा मोठे वयोमान यांच्यासाठी पुरवलेले आहे. तर मित्रांनो, हे 80 नाही तर 85 वर्षापेक्षा अधिक ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी वोट फ्रॉम होम ही सुविधा पुरवलेली आहे, म्हणजे त्यांना घरून मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर 21 मार्च 2024 रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित केली गेली होती? तर ब्रसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आयोजित केली होती. 97 क्रमांकाचा प्रश्न, भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल खालील तथ्य विचारात घ्या. भारतीय साक्ष अधिनियम 2023 ने तोंडी पुरावा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिली, हे विधान बरोबर आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 ने डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक नोंदींना 57 अंतर्गत प्राथमिक पुरावा म्हणून मान्यता दिली आहे, तर बरोबर आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 सुनिश्चित करते की डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदींना इतर दस्तऐवजाप्रमाणेच कायदेशीर प्रभाव, वैधता व अंमलबजावणी असेल. तर हे तिन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 98 क्रमांकाचा, कृषी दुष्काळ कसा परिभाषित केला जातो? मातीतील कमी ओलावा अशा प्रकारे जी आहे ती परिभाषित केलेली जाते. त्यानंतर 99 क्रमांकाचा प्रश्न आहे, प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? तर ते व्यास आहेत. 100 क्रमांकाचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? तर न्यूक्लिअर फ्युजन ही नवीकरणीय ऊर्जा नाही आहे. भूतापीय म्हणजे जी उष्णता म्हणजे जमिनीतून बाहेर येते ती आहे. वायू ऊर्जा तुम्हाला माहिती आहे, परत ती वारंवार मिळत असते. भू म्हणजे जमिनीत तर काय टेम्परेचर खूप असतं, ते भरपूर असतं. सौर ऊर्जा भरपूर सूर्यापासून मिळत असतं. न्यूक्लिअर फ्युजन हे मात्र पुन्हा त्याचा वापर पुन्हा पुन्हा करू शकत नाही, असं न्यूक्लिअर फ्युजन आहे. त्यामुळे ही नवीकरणीय ऊर्जा नाही आहे. मित्रांनो, अशा प्रकारे भंडारा जिल्ह्याचे आपण पूर्ण जीकेचे प्रश्न पाहिलेले आहेत. पूर्ण जिल्ह्याचे आपण जीकेचे प्रश्न पाहत आहोत. 4-5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही देखील पाहू शकता. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.